दीप्या फोन दे ना, मला रिझल्ट बघायचा आहे. अगं तिथे एवढे लवकर नाही येत, मला मॉर्निंग सेल्फी टाकायची आहे. डेके बी वाट बघत असेल, तू परत बघ. दीप्या सेल्फी बिल्फी नंतर काढ, मला रिझल्ट बघायचे रे. फोन दे ना. हुशार आहेस की, मॉर्निंग सेल्फी दुपारी टाकू वय. एक तर तुझ्या फोन मध्ये सेल्फी ना झाले नीट. बाप्पे, अगं तुझी मम्मी कुठे गेली का सकाळी सकाळी? अहो ती अक्काकडे गेली आहे, काहीतरी काम आहे तिचं. बर. आणि हे बघ, मम्मी आली की नाही तिला, ए दीप्या अरे सकाळ झाली की उठ की, किती लोळत पडशील, दात बीत घास, उठ. बापू मॉर्निंग सेल्फी काढतोय मी. तुम्हाला फोन घेऊन द्या म्हणलं तर दिला का तुम्ही? पण आता मला थांबून चालेल का? एक तर हिच्या फोन मध्ये सेल्फी ना झालाय नीट. कशाला घेतलायस मग? मला दे की, रिझल्ट बघायचा आहे मला. फोन दे. मी देणार नाही. फोन दे. देणार नाहीये. बापू या सरासर ना इन्साफी आहे. अरे तिला रिझल्ट बघू दे की. मग मला नवीन फोन घेऊन द्या आत्ताच्या आत्ता. दीप्या 10वी पास हो, तू म्हणशील तसला फोन घेतो मी तुला. मला आधी म्हणशील तसला फोन घेऊन द्या, मी 10वीला पहिला नंबर काढतो. काय पहिला नंबर? घोड्या 2 वर्ष झाली नापास होतोयस, मी तुला नुसतं पास हो म्हणतोय, कळतंय का? बापू एकदा काय दीपेडॉनचा बायोपिक येऊन दे, मग कळल तुम्हाला माझी किंमत. आता बायोपिक म्हणजे काय? माझ्या हार्ड लाईफवरचा हार्ड पिक्चर, त्यातला हार्ड तुम्ही. विलन आहे तुम्ही, विलन. दीप्या तोंडाचा घाणवास मारतोय, दात घासले नाहीत सकाळपासून, लोळत पडलाय आणि वरनं चल बाहेर, चल चल दात घासून येता. बस बापू बस, दात घासून काय माझं नशीब उजवणार नाही. तुला तर का नाही मी करून टाकेन. आपे कधी आहे ग रिझल्ट? लागल म्हणलेत. बापू मी पहिली नाही आली तर? आपे हे बघ, तू पहिली नाही आलीस तरी चालेल, पण तू प्रयत्न तर प्रामाणिकपणे केलास का नाही बाळा? तसं नाही हो बापू, मी ना पेपर 2च तास दिलाय म्हणून जास्त भीती वाटायला लागल्या. पहिली नाही आले तर क्लास नाही ना लावता येणार. ते ठीक आहे, पण 2च तास का? अहो काय झालं माहितीये का, मी पेपरला गेले होते आणि वर्गात जायला निघाले ना, ते एक पोरगा मला येऊन धडकला. मग तू तर माझ्यासाठी पहिली आलीस बाळा. हे बघ, आपल्याला नाही फी मध्ये सवलत मिळाली ना तरी चालेल, आपण काहीतरी जुगाड करू. पण अगं माणसाच्या जीवापेक्षा कुठलीच परीक्षा महत्वाची नसती. हो बापू तसं नाहीये. झालं का ते फोन मला? बापूला सांगा फोन मला रिझल्टच बघू देणार नाहीये. दीप्या का त्रास देतोय तिला? हा विलन काय तुमचं का? हा बापू ते बहुरूपी आलाय, त्याला पैसे दे की. तुझं तंगडच गळ्यात घालीन मी. दीप्या पण का नाही? नमस्कार. अहो खरंच आला होय तुम्ही, मला वाटलं दीप्या चेष्टाच करतोय. थांबा. नमस्कार, येऊ का? मोबाईल चालू होते रे देवा. चालू आहे भैरव आता पावलंच रे. चालू आप्पी दीदी, आप्पी दीदी, आप्पी दीदी इकडे बी आप्पी दीदी. लय धडपडी पोरगी. ओ शहनशाह, डायलॉग कुठं मारताय, पळा. गुड मॉर्निंग.
सकाळ सकाळ तुला मेसेजची वाट बघताय? मेसेजची नाही, माझा रिझल्ट लागणार आहे आज. होय, बेस्ट ऑफ लक का थँक्यू बर का सर. सर? ही काय काढले नवीन आणि 86 डायरेक्ट सर? हो, कारण मला कळलंय का तुम्ही ते कदम सर आहात म्हणून. आता तरी बाहेर येऊन बोला की हो. मी कोण सरबीर नाही हा? आणि तुला कोणी सांगितलं? तुमच्या गाडीच्या नंबरनी सांगितलंय, MH 11 8359. पण ती गाडी माझी नव्हतीच. अहो खोटं कशाला बोलताय? बरं तुम्ही सर नाहीत ना, मग बाहेर येऊन बोला की. किती वाजले बघ, निकाल आहे ना तुझा? तुम्ही बघू दिला तर बघीन ना. बघ बाई बघ, नाही तुला डिस्टर्ब करत. ते तर लोड होईना झालंय, सकाळपासून सांगितलं रिझल्ट लागणार आहे म्हणून. कधी लागणार आहे रिझल्ट? मला काय बोललात का ताई? हा? मला काय बोललात का? नाही दादा, तुम्हाला नाही काही. हा बहुरूपी पोलिसांच्या गणवेशात फिरतोय आज. त्याचा लय फायदा करून घेता येईल अर्ज्या. संधी सोडू नको, घुस. काय तांबे सर, लागला का रिझल्ट या ठिकाणी? हो सर, आत्ताच रिझल्ट लागला. हा, मलाही बघायचं आहे यंदा कोणाला स्कॉलरशिप मिळाली ती. अहो सर बघाच, मी 2दा चेक केलाय. 2दा? का हो तांबे सर? अहो ह्या वर्षी पडलेले स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचे मार्क बघून मलाच विश्वास बसेना. काय सांगताय? कोण आहे असं विद्यार्थी? विद्यार्थिनी बर. अपर्णा सुरेश माने, 100 पैकी 84 मार्क्स मिळालेत. 84? खूप आहेत बरं का सर. अपर्णा सुरेश माने बापूची पोरगी तर नाही? आजवर आपल्या क्लासचा एकच विद्यार्थी इंटरव्ह्यू पर्यंत गेलाय, तोही गेल्या 5 वर्षापूर्वी. हो, आणि मला वाटतं 67 मार्क होते त्याला. ती पोरगी पहिली आल्या आणि तिला जर एवढे मार्क्स पडले तर. अहो, मी ओळखतो या पोरीला, आसगावचीच आहे आमच्या. तुम्हाला सांगतो, तिचे वडील वडाप चालवते त्या ठिकाणी. पण हुशार आहे पोरगी. एकदम हुशार आहे सर. ही आपल्या क्लासला आली पाहिजे, कलेक्टरच होईल बघा. होईल. कधी करतोय अनाऊन्स आपण? दोन्ही सरांच्या सह्या झाल्या की लगेचच. अवकाशाला मीच जातो स्वतः आणि सह्या घेऊन येतो. हे रिझल्ट बघून ना बापू वडाप हवेत उडवल. येते. मी आयुष्यात आहे ना एकदाच पहिला आलोय. कधी? जन्मलो तवा. ते घरात मी एकटाच मोठा आहे ना म्हणून. हा पृथ्वी सर, रिझल्ट आणलाय बघताय? हो, इकडे द्या. नाही, केबिन मध्ये बसलो तर सही करता येईल ना? सही करा काय केबिन लागते? आणा इकडे. टेबल करे. कोण आले यंदा पहिला? कोणाला फुकट शिक्षण मिळणार आहे? अपर्णा सुरेश माने म्हणून विद्यार्थिनी आहे. ओ नेते टिटवी. कोण म्हणाला? काय हुशार आहे मुलगी. तिचे वडील वडाप चालवत. ओ वाडाप नाही, राणी म्हणा, राणी. काय नेते? हा. ही पोरगी कशी काय पहिली आली? पृथ्वी सर, तिनं चिटिंग केली असेल असं मला नाही वाटत. ती काय का असे ना, ती पहिली आली नाही पाहिजे अजिबात. पोरगी हुशार आहे सर. काय झालं सर? सर, सही झाली ना? निघा ना मग, झालं ना काम? चला. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, कुठं जाऊ? आम्ही नाही इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर नाही? अहो तुम्ही आहे इन्स्पेक्टर. तुम्हाला माहित नाही पण तुम्ही इन्स्पेक्टर आहे. टोटल किती जण आहे अशी? मी पकडून 4 जण आहेत. सगळी गणवेशवाले आहेत का? हा, गणेशवाले सगळे. एक काम करणार का आपलं? म्हणजे? काम करणार का सांगा फक्त. हो करतो. मोबाईल आहे का? मोबाईल आहे की मागा. काढा. हा. 5चा अलार्म लावायचा संध्याकाळचा, आणि तो वाजला की डॉट मी सांगेल त्या लोकेशनला पोहोचायचं. हो आणि गणवेश घालून पोचा, नाही तर या चड्डी बनींवर. हो हो, युनिफॉर्म घालून पोचतो. हां. पण साहेब जरा 10-20 रुपये मिळाले असते. काय लक्का, मी मोठा विषय करायचं म्हणतोय, तुम्ही 10 रुपये. प्रत्येकाला 10,000 रुपये भेटतील. 10,000? 10,000 मध्ये शून्य कधी असतात? बसा. 10 वर शून्य कधी ना, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निवांत मोजा सगळीजण. आता एक सांगतोय काम, अजून एक ते करा. हे माझ्या मेवण्याचा मोबाईल.
सर रिझल्ट लागलाय. तुमची सही हवी होती. घ्या. इथं रिझल्ट आला पण आपलं भाषण काय तयार होईना. नाही होईल सर. एक मिनिट सर. काही नाही, तुम्ही लगेच सही करून टाका म्हणजे स्वप्नील सर मोकळे होतील. आणि काय आहे सर, किती खाडाखोड. ती पृथ्वी सरांनी केली आता. का? काय माहित, नाव वाचलं आणि चिडलेच अचानक. काय नाव होतं? अपर्णा सुरेश माने. काय सर की ती मुलगी खूप हुशार आहे. म्हणजे तिला कसल्या सुविधा नाहीत, तिच्याकडे बुक्स नाहीत. आणि 5-5 वर्ष अटेम्प्ट केलेल्या मुलांमध्ये ती पहिली आली. मला काय वाटतं सर, आपण जर तिला या सगळ्या सुविधा पुरवल्या ना तर ती नक्की नंबर काढेल. खरं सांगू का सर, मी ज्या गाडीनं क्लासला येतो त्या वडापावल्याची मुलगी आहे ती. आणि माझं मत विचाराल तर मला असं वाटतं की आपण त्या मुलीला स्कॉलरशिप दिली पाहिजे. ठीक आहे. हा निकाल तुम्ही असाच ठेवा. हां. हो सर. फक्त ऑनलाईन तेवढा जाहीर करू नका. का? अहो आपण त्यांना इथं बोलावून सांगू. सत्कार तर करणारच आहोत ना. येतो सर. या. सर एक रिक्वेस्ट होती. बोला. बाहेर जर पृथ्वी असेल तर त्याला आत पाठवाल का? रिक्वेस्ट काय सर, पाठवतो ना मी. येतो. मम्मी चालले मी. हप्पी चल लवकर. आई शपथ. दिप्या बाहेर ये. तिथे काय झालं? अरे फोन तुझा, हे बघ. मम्मी. अरे तुझाच फोन आहे की दिप्या? सापडला बाई लेकराचा फोन माझ्या. या पृथ्वीनं त्या पोरीचं चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. काहीतरी करायला पाहिजे. हा बा, बोलवलं मला. आला. बसा बसा. काय चाललंय? काय झालं आबा? नाव का खोडलं? कुणाचं? अहो आपल्या क्लासच्या परीक्षेमध्ये जी पोरगी पहिली आली तिचं नाव का खोडलं तुम्ही? आबा ती पोरगी डोक्यात जाते माझ्या. त्या पोरीनं सगळ्यांसमोर तुमचा अपमान केला म्हणून तुम्ही सगळ्यांसमोर तिचं नाव खोडून टाकलं, होय ना? अहो असं सगळ्यांसमोर नाव खोडत बसलात तर ही गोष्ट बाहेर जायला वेळ लागणार नाही. कोण सांगणार आहे बाहेर? हा डापणे स्वप्नील. पोचतो आपण त्याला. तिथंच चूक आहे तुमची. तुमच्या विचाराचीच चूक आहे. ते चालवतात क्लास, विद्याश्री क्लासेस, समजलं का? नाव कुठलं बी असलं तरी तेव्हा त्यांचा जरा मान ठेवत चला. आबा ते टिटवी डोक्यात जाते माझ्या एकतर. मला तिला तिची जागा दाखवायची आहे. अहो दाखवा की, पण अशी. हां, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपण जेवढ्या वरनं खाली पडतो तेवढं जोरात लागतं. तेव्हा तिला अजून वर येऊ द्यात काय, मग बघू. सलूनवाले दादा येऊ का? या की. लय बिझी तर नाही ना? नाही. वा, बोला काय करायचंय? गोल्ड ब्लीच. गोरं होईल का त्यांनी? मग कर ना मग. ही माझी 1,500. अरे माझ्याकडे तर 3 राण्या येत्या. आवाज कसला येतो रे आतनी? तुला काय करायचं रे? मला काय करायचंय? अरे मी पोलीस या गावचा नवीन. पोलीस काय टॅपा लावतोयस? यापा आपण जाऊ. मागो बरा चाल.
तशी गुल्ल्या राणी याला शिडी लागली याला. असल्या हजामती करतो का रे? अरे तो कशाने पोलीस आहेस? डाऊट. चला रे फौज. विश्वास पाटला का दाखव आय कार्ड. चला रे, 2 जण व्हिडिओ शूटिंग HD मध्ये आणि 2 जण कॅश उचलायची, सगळी कॅश. त्यांची रेकॉर्ड बिकॉर्ड सगळी बुक घ्या. चला पळा. सल्यूट कर. गुड जॉब मोरे. प्रमोशन नक्की. चला. तुला कळते का तू कोणा दुकानावर धाड टाकलीस? अरे इशे आहे का भावा? माहितीये म्हणून तर आलोय दाट टाकायला. दाखव गोराच केला सा तुम्हाला. अगदी खरंय मित्रांनो, अगदी खरंय. अभ्यास करणं खूप महत्वाचं आहेच, पण तुम्हाला सांगतो या ठिकाणी स्वतःवर विश्वास असणं जास्त महत्वाचं आहे. कारण तो विश्वासच आपल्याकडून अभ्यास करून घेतो या ठिकाणी. नाही, मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. आपण आता लगेचच आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम सुरू करू. अरे गंमत केली. आता तुम्ही सगळे ज्या क्षणाची इतक्या आतुरतेने वाट बघत होतात तो क्षण आलाय. आता आपण निकाल जाहीर करूया आणि मी सरांना विनंती करतो की त्यांनी निकाल जाहीर करावा. खरं तर तुमच्या सर्वांचे लाडके सर स्वप्नील सरांचं भाषण संपूच नये असं तुम्हाला वाटत होतं ना, आणि मी मध्येच आलो त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. आपल्या भागातील तरुण तरुणींना UPSC MPSC मध्ये चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून आणि आपल्या इथले युवा राज्यसेवेत देशसेवेत यावेत म्हणून आम्ही ही विद्याश्री अकॅडमी आम्ही सुरू केली आहे. तुम्हा सर्वांची ही जोरदार तयारी बघून आम्हाला विश्वास आहे की आमचं हे स्वप्न देखील लवकरच पुरं होईल. आता आपल्या परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या युवा विजेत्याचं मी आधीच अभिनंदन करतो आणि तुम्हा सर्वांचा वेळ न दवडता अधिक न ताणता निकालच जाहीर करतो. आणि या युवा विजेत्याचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन या संस्थेचे उपसंचालक पृथ्वीराज साहेब यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या आणि स्कॉलरशिप मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे अपर्णा सुरेश माने. चला ना. मी नाही जाणार. चला लवकर.